तर संपूर्ण रायगड बदला आमचे मी ज्येष्ठ म्हणतो कारण का कॉमेंटेटर किंवा अंपायरना आपण सर म्हणतो पण क्रिकेटमधले सर नव्हे तर आमच्याकडे एक काका आहेत आणि आम्ही सर्वजण त्यांना काका या नावानेच म्हणतो की ओव्हर टू काका मात्रे सर. ओके सुजल आपण यायचं आहे. यतीनने आपल्याला पैसे लावले होते 200 रुपये आणि एक जो कॅच घेतली होती ती म्हणजे अक्षयनी त्यासाठी 200 रुपये. सो सुजल आणि अक्षय आपण या. अक्षयने कॅच घेतली होती, अक्षदनी कॅच घेतली होती आणि सुजलनी ती विकेट घेतली होती त्यासाठी पैसे होते. एस एम प्लीज. तर 4 षटकांचा सामना आहे. आई सोमजाई कंट्रक्शन या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करली आणि मॅजिक मोमेंट्स पिक्चर संघाला प्रथम षटक आम्हाला 4 षटकांचा सामना आहे. 1 षटक पॉवर प्लेचा असेल. धन्यवाद गुड्डा जाधव सर. रोहाचा आवाज आपण ऐकलात. खरं तर पंकज जाधव चे रिलेटिव्ह असणारे अर्थातच गुड्डा जाधव अलिबागमध्ये खूप मोठा वावर त्यांचा नेहमी पाहायला मिळतो आणि खरं तर एक वेगळं निश्चित योगदान निश्चित गुड्डा जाधवच्या मांडव पाहायला मिळालं. 2016ला अर्थात आम्ही नाव्हा रोहाच्या मैदानामध्ये एकत्र आलो होतो आणि त्यानंतर गेली 10 वर्ष आम्ही एकत्र समालोचन करतो. हे योगदान पाहायला मिळालं. तर उलटू आपण मैदानाकडे सर्व जोडी मैदानामध्ये येते. सूर्यकांत आणि आकाश ही जोडी मैदानामध्ये 4 षटकांचा सामना आहे. 1 षटक पॉवर प्लेचा आहे त्यामुळे पंचांचा इशारा सामन्याला सुरुवात होते. आणि आदित्य मॅजिक मोमेंट संघाचा 12वा खेळाडू जरा प्लीज यायचा आहे. वळूया मैदानाकडे. पहिला चेंडू पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी पहिला चेंडूवर मोठा प्रहार केलाय. मिड विकेटला आला गगन भेदी. गगनचे षटकार ताकदीचा वापर सीमारेषे पलीकडे षटकार. षटकाराने सुरुवात या ठिकाणी केली. थोडासा आखूट टप्प्यात चेंडू होता. एक पाऊल पुढे टाकला. चेंडूला मिड विकेटला भिरकावून दिलं. 6 धावांचे योगदान. सुपर 6 मध्ये मगाशी पहिले जयभवानी सोन्याची वाडी संघाने आपलं स्थान निश्चित केलं. कारण ही मोठी क्रिकेट स्पर्धा 6 पारितोषिक असणारी ही क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी पहिला आपल्या नावावर एक पारितोषिक निश्चित करणारा संघ पहिला पाहायला मिळाला जयभवानी सोन्याची वाडी. गोलंदाज आदित्य आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाज. षटकाराने आपलं खातं उघडलं. सूर्यकांतने जेव्हा षटकार मारतो पहिल्या चेंडूवर तेव्हा वेस्ट इंडिज संघाच्या ख्रिसगेलची आठवण होते ज्याने सुरुवातीच्या काळात भंगार गोळा केलं, भंगार विकलं, पण संधी मिळाली आणि षटकाराने खातं उघडलं तो ख्रिसगेल. यावेळी मात्र हा चेंडू थोडासा निश्चितच डाव्या इष्टीच्या बाहेर इथे पाहायला मिळाला. पंचाने हात जमिनीला समांतर केलंय. 1 धावेचे योगदान. क्रिकेटमध्ये नशिबाची साथ कधी कोणाला कशी मिळेल हे सांगता येत नाही. आपण अनेक क्रिकेटपटूंना पाहिलं. योगदान देखील त्यांच्या माध्यमातून मिळालेलं आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया पुढच्या चेंडूसाठी. या विकेट केल्या चेंडूला. इथे मात्र आपण पाहता शॉर्ट फॉर्मॅटला चेंडूला अडवतोय. इथे मात्र चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं कारण चेंडू सीमा पार गेला असतं. 4 धावांचे योगदान मिळालं. 1 धावेचे योगदान इथे मिळालं. आणि धावपलका धावा आल्या त्या 8. 2 चेंडू आणि 8 धावा. आता म्हणतात धावपलका आल्यात पुढच्या चेंडूसाठी. दरम्यान यावेळी मात्र उंच फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये येतोय. अर्थात शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला उचलला जातो. सिली मिड ऑफला झेल घेतला गेला आणि हा पहिला धक्का यावेळी आपल्याला पाहायला मिळाला. तर प्रथम फलंदाजी करताना आई सोमजाई कंट्रक्शन संघाला. तर धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानावर येतो ज्याने कालच्या दिवसामध्ये एका सामन्यामध्ये 37 धावांची खेळी साकारली होती. काय जबरदस्त फलंदाजी त्याच्या मध्ये पहिले तर भावेश मैदानात येईल. आकाश मात्र डकआउट. 0 धावसंख्येला बाजाला 1 गडी बाद धावल का धावा आल्या त्या 8.
आणि भावेश नवीन फलंदाज. आक्रमक फलंदाज ज्याला म्हणला होता, चौकार षटकारांचा बादशाह असे याचं वर्णन केलं होतं. वळी आपण मैदानाकडे यावी आदित्य यशस्वी गोलंदाज. 22 साठी पहिले षटक पॉवर प्लेच आहे, त्यामुळे शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग इथे तैनात आहे. शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑफ योजना, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ, 5 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला यावी. चेंडू पाहिलं तर आपण उजेष्टीच्या बाहेर सोयीचा इशारा येतोय. 22 या नावामध्ये क्रिकेटमध्ये दम आहे. जी मगाशी मी म्हणालो 47 धावांची जबरदस्त खेळी या खेळाडूने केली होती. का अर्धशतक 3 धावांनी दूर राहिलं होतं. तोच हा फलंदाज या ठिकाणी पाहूया महत्त्वाच्या सामन्यामध्ये कशा प्रकारचं योगदान आपल्या संघाला देतोय. अर्थात आई सोमजाई कंट्रक्शन या संघाचा. दरम्यान वळिया यावी मात्र स्वतःवर नाराज, कॅप फेकून दिली आणि या पहा हा झेल लेट कट करण्याच्या प्रयत्नामध्ये कटचा आवाज या ठिकाणी आला. यशेच्या दमी चेंडू विसरला आणि भावेश डकआउट. 0 धावसंख्येवर मैदान बाद. 2 गडी बाद. आतापर्यंत धावा धावपलकडे 8. धन्यवाद डीजे. स्वतःवर नाराज भावेश या ठिकाणी मैदानात परततोय, कारण महत्वाचा सामना होता आणि या ठिकाणी मात्र माफ करा धावा धापल करायला नऊ, कारण 2 चेंडू सोयीर फेकले गेले, त्यामुळे 9 धावा इथे धापल करायला. षटकार पहिला आपण पाहिला होता, त्यानंतर 1 धाव आली होती. 2 चेंडू अर्थात सोयीर पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय संकेत. बुडती नौका पैदळण्याची नाखव्याची नावाड्याची गरज असं नेहमी कोळी बांधव म्हणतात, कारण 721 किलोमीटर समुद्रकिनारा आपण पाहतो. पालघर ते अगदी आदिजी बांदेकर यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माध्यमातून तिथे कोळी बांधवांचा वावर आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. वळी आपण मैदानाकडे यावे. मात्र हा यॉर्कर चेंडू खेळून काढला. शेतीचे चेंडू येतोय. यष्टीचा वेट, पंचांचा बोट आकाशाकडे, याला म्हणतात गोटी नेम. फलंदाज बाद. मराठीमध्ये नेहमी म्हणतं घर फिरले की घराचे वाशे फिरतात असं म्हणलं होतं. आम्ही नेहमी म्हणतो क्रिकेट हा असा खेळ आहे जो सरड्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेट. ज्या संघाने कालच्या दिवसात 90 धावांचा रेकॉर्ड उभा केला होता, त्या संघाची आता थोडीशी दयनीय अवस्था पाहायला मिळाली. अजूनही सामना बाकी आहे, काहीही घडू शकतं. सरड्याप्रमाणे रंग बदलू शकतात. राज्यकर्ते जसं रंग बदलतात तसा क्रिकेटमध्ये देखील रंग बदल जातो. अगदी होत्याचं नव्हतं कधी होईल सांगता येत नाहीये. तर हे घडू शकतं आणि आपण पाहिल्यात अनेक जिंकणारे संघ पराभूत होतात, पराभूत संघ विजयी होतात. हे योगदान मी पाहिलं. म्हणजे नवीन फलंदाज मैदानात येतोय गणेश. गणेश हे श्री गणपती बाप्पाचं नाव. अर्थातच पाहूया कशा प्रकारचे योगदान या ठिकाणी देईल. पंचांच्या डावीकडून उजव्यात आणि पुढचा चेंडू यावी. बैठा शॉट खेळायचा होता. चेंडू पण पाहतात इथे मात्र यष्टेशन चूक केली. शॉट थर्डमॅनने शॉट फायनल इथे शेतेशामधून फायनल तसे चेंडू येईल आणि तो पण मात्र नशिबाची साथ मिळाली. 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 22चा इशारा पंचांचा येतोय. 2 धावा मिळतात संघाला आणि डबल अंकात धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचते ती तब्बल यावी 12 अंक. खरं तर या जगतामध्ये आपण जेव्हा येतो तो दिवस देखील अतिशय महत्त्वाचा, कारण आपला अर्थातच नामकरण विधी बारसं ज्याला म्हणलं होतं ते 12व्या दिवशी नाईलाजाने आपण हे जग सोडतो. तो दिवस देखील, तो विधी देखील 12व्या दिवशी हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. तर 12 धावा आता 3 फलंदाज गमावलेत. गणेश 0 धावसंख्येवर. सलामीला फलंदाज सूर्यकांत मात्र वाट बघतोय. एक षटकाराच्या माध्यमातून त्यांनी 7 धावांचं योगदान दिलं आणि एक चांगली गोलंदाजी आदित्यच्या माध्यमातून 12 धावा देत त्यांनी 2 फलंदाजांना माघारी परतवलं. पहिलं षटक समाप्त झालं. येणारी 3 षटकं अजूनही बाकी आहेत आणि या 3 षटकात पाहूया कशा प्रकारचं योगदान इथे असेल. या ठिकाणी आपण पाहतात आई सोमजाई कंस्ट्रक्शन फलंदाजी करताना यावेळचा चेंडू हवेत आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शेतशे झेलच्या खाली येतोय. सुंदर झेल घेतला गेला. आणखीन एक धक्का. 4था फलंदाज मैदानातून बाहेर.
गोलंदाज भूषण यांनी अगदी पहिल्या चेंडूवर या ठिकाणी झेलचित केलं. आपण पाहिलं त्या ठिकाणी स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सरळ चेंडू विसावला. फलंदाज या ठिकाणी बाद झाला. बाद होते फलंदाज गणेश. हा 0 धावसंख्येवर पडतो. एका पाठोपाठ एक फलंदाज गमावले. 4 फलंदाज आपण गमावले. धावा दाखल करत 12. नवीन फलंदाज अंकित नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. डाव कोण सावरणार, कारण असं म्हणतात की बचेंगे तर और भी लढेंगे, सर सलामत तो पगडी 50 असं नेहमी म्हणलं जातं. पण आत्तापर्यंत आपण बघत 4 खेळाडू मैदानातून परतलेत. त्यामुळे जबाबदारी आहे ती सलामीला फलंदाज सूर्यकांत अजवर, ज्याने षटकारांनी खातं उघडलं. 7 धावांचं योगदान देतोय. त्याला साथ देण्यासाठी अंकित नवीन फलंदाज मैदान येतोय. पण एकूण गोलंदाजीचा विचार केला तर भूषणने देखील पहिल्या विकेटवर विकेट प्राप्त केले. आदित्यने देखील 5 षटकार आला होता पहिल्या चेंडूवर, पण त्यानंतर 2 विकेट प्राप्त केले. हे योगदान आहे. वळूया मैदानाकडे. ब्रेक गोलंदाजी तुम्हाला पाहिलं, डावखुरी गोलंदाजी पाहायला मिळाली. एक थेंबा डीप एक्स्ट्रा कव्हरला शेतीचे चेंडू येतोय. 1 धावीचं आणखीन एक योगदान मिळते. संघाची धावसंख्या 1ने वाढेल. 13 धावा धावफलकावर. 4 गडी बाद 13 अंक. काली त्याचा मी उल्लेख केला होता. अर्थातच क्रिकेटची महान देवता डॉक्टर सचिनजी रमेश तेंडुलकर यांचा अतिशय आवडता अंक, ज्यांच्या गाड्यांची सुरुवात 9 याकडे होते, पण आवडता अंक मात्र 13. दरम्यान यावेळी माझा पुन्हा एकदा पंचांकडे अपील केलं होतं. चांगला चेंडू खाली राहिला. खेळपट्टीचा पुरेपूर वापर गोलंदाज या ठिकाणी करतोय भूषण, ज्याने पहिल्या चेंडू विकेट प्राप्त केलं होतं. तर या डॉक्टर सचिनजी रमेश तेंडुलकर यांनी 13व्या वर्षी बेब्रान स्टेडियमवर मुंबईच्या मैदानामध्ये क्रिकेट खेळा खरं तर सुरुवात केल्याच्या संधीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान मैत्रीपूर्ण लढतीमध्ये कपिल देव निखंज यांचा त्यांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यावेळी हा चेंडू हवेतून खेळलाय. इथे मात्र पाहुण्यांचं स्वागत. लॉंग ऑन च्या वर चेंडू जातोय. सीमारेषे बळी जातोय. एक दमदार फटका. षटकार. 6 धावा. सूर्यकांतच्या बॅटमधून आलेल्या 13 धावा 19 धावा धावफलकावर आहेत. सूर्यकांत एका बाजूने किल्ला लढवतोय, कारण आतापर्यंत 2 षटकार त्यांनी मारलेत. आणखीन एक फटका मारण्याचा प्रयत्न इथे होता. बॅट चेंडू संपर्क आला नाही. यष्टेशकाच्या दिशेने चेंडूची फेकी. पंचांकडे दाद मागितली, पण नाशिकचा फलंदाज सुरक्षित पोहोचतोय. 1 धावेचे योगदान. 20 धावा धावफलकावर. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. मी मगाशी म्हणालो की बुडती नौका पंचांकडे नाखव्याची नावाडीची गरज, आणि सूर्यकांत या ठिकाणी तो नावाडी बनून म्हणून आलाय. अर्थात या ठिकाणी आपण पाहता आई सोमजाई कंट्रक्शन या संघाचा. तर दुसरीकडे मॅजिक मोमेंट्स पिक्चरचे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक जीव ओतून खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात, कारण अतिशय महत्त्वाचा सामना म्हणून पाहायला मिळतं. सुपर 6 मध्ये जय भवानी सोनेचीवाडी संघाने मागच्या सामन्यामध्ये अर्थातच प्रवेश निश्चित केला. या संघाचं हार्दिक अभिनंदन. वळी आपण मैदानाकडे. गोलंदाज पुन्हा एकदा भूषण आपल्या बॉलिंग मार्कवर. छोटा रनअप आहे. ही डावखुरी गोलंदाजी. यावेळी चेंडूला काट केला. लेटकटचा वापर केला. चेंडू इथे जातोय, तर मात्र थर्डमॅन गली क्षेत्रामध्ये क्षेत्रीय चेंडू जाणार. तो पण मात्र जीवाच्या प्रयत्नातून तिथे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. तो थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने 2 धावांचं योगदान मिळालं. 2 धाव मिनिटात संघाला एकूण धावा वाढतील. एकूण धावा धावफलकावर येऊन पोहोचल्या त्या 22. षटक देखील आपण पाहायला मिळालं या ठिकाणी. अर्थात हे दुसरं षटक 10 धावा खर्च केलं त्या भूषणने. 1 फलंदाला माघारी परतवलं. येणारी 2 षटकं बाकी आहेत, कारण 4 षटकांचा सामना आहे. तो या 2 संघामध्ये गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय. भूषणची जागा करण्यासाठी नवीन षटक घेऊन गोलंदाज रोशन येतोय. पहिल्या षटकात 12, दुसऱ्या षटकात 10. 22 धावा धावफलकावर इथे आल्यात. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे, आणि पाहूया रोशन कशा प्रकारची गोलंदाजी करेल. समोर मात्र फलंदाज खेळण्यासाठी तयार आहे तो सूर्यकांत. 13 या वैयक्तिक धावसंख्येवर. दरम्यान पहिला चेंडू. यावेळी चेंडूला निश्चितच आपण पाहिला ड्राईव्ह केला होता. चेंडू ऑफ ड्राईव्ह ज्याला म्हणलं होतं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, पण तितकं चप्पल क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतं. मॅजिक मोमेंट्स पिक्चरच्या माध्यमातून 1च धाव इथे धावफलकावरती नोंदवली. 23चं योगदान. दुपारचं सत्र. लाडके मायबाप प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेतात. आज रविवार सुट्टीचा दिवस आहे, आंतरराष्ट्रीय सुट्टीचा दिवस, आणि आंतरिक सुट्टीचा दिवस म्हटल्यानंतर अर्थात क्रिकेट सामने पाहण्यासाठी निश्चित योगदान. दरम्यान चांगला चेंडू फलंदाला पूर्णपणे फसवलं, बीट केलं. या ठिकाणी मात्र कोणती धाव येत नाहीये. 23 आतापर्यंत धावा धावफलकावर आलेल्या आहेत. एका बाजूने सूर्यकांत लढतोय, दुसरं 7 अंकित देण्याचा प्रयत्न करतोय. 2 या वैयक्तिक धावसंख्येवर असताना
अकुटोब्याचा चेंडू होता गोलच्या दिशेने आणि पहा रिटर्न कॅच ज्याला म्हणलं होतं या ठिकाणी घेतली गेली. काय जबरदस्त झेल घेतला क्षणात चट पारणं डोळ्याचं पारणं फेडण्यापूर्वी झेल आणि फलंदाज मैदानातून बाहेर. नक्कीच नक्कीच नरेश भाई एक निश्चित पॉवर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळालं आणि नक्कीच एक चांगलं योगदान मिळालं. पण एका बाजूला तुम्ही पाहिलं तर असं वाटत होतं अंकित चांगलं खेळ करण्याचा प्रयत्न करे, पण काय कॅच घेतला गेला गोलंदाज अर्थात या ठिकाणी रोशनने गोलंदाजाला बाद केलं. यश ज्याच्या नावात खरं तर यश आहे येतोय. पहिला चेंडू खेळतोय, ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतोय. संपूर्ण या 3 षटकांचा जर आपण विचार केला ना तर निश्चित आपल्या पाहिलेल्या मॅजिक मोमेंट्स पिक्चर संघाचे क्षेत्ररक्षक जीवाचा प्रयत्न या ठिकाणी करतात आणि अतिशय चांगलं योगदान देतात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यामुळे एका धावेचं योगदान 24 धावा धापलकावर. एक धावेने यशने खातं उघडलंय आणि आता सूर्यकांत तारणहार फलंदाज यावेळी कट केलं लेट कट पण तर चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहिलं. मी त्याचाच उल्लेख केला होता मागच्या चेंडूवर की जीवाच्या अकंताने क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करतात ते अर्थात मॅजिक मोमेंट पिक्चर. अन्यथा हा चेंडू सीमापार गेला असता, चौकार मिळाला असता सूर्यकांतला, पण त्याला नशिबाची साथ मिळाली. एक धावेचं योगदान मिळालं. 25 धावा धापलकावर. षटक क्रमांक 3 रोशन देखील तितकी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. आता मात्र यश आहे 1 धावेने. या षटकातला शेवटचा चेंडू यश पाहूया काय करणार. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने यावेळचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडू संपर्क आला नाही. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होतोय आणि आपण पाहिलं तर 8.33च्या सरासरी 25 धावा आतापर्यंत धापलकर नोंदवल्या गेल्या. त्या आई समजाई कंस्ट्रक्शन संघ आपण विचार केला 5 षटकाच्या सामन्यामध्ये या संघाने काल 90 धावांचा उच्चांक या स्पर्धेमध्ये नोंदला. पण तो संघ अडखळतोय कारण त्यांची गोलंदाजी इथे ढेपाळली गेली आणि या ठिकाणी तुम्ही पाहिलं मॅजिक मोमेंट पिक्चरचे गोलंदाजाने मात्र आणि क्षेत्ररक्षकाने खूप चांगलं योगदान. अंतिम षटक आहे आणि या अंतिम षटकात पाहूया किती धावांचं योगदान धावपलकार नोंदलं जाईल. 25 धावा आत्तापर्यंत धावपलकार आल्यात. शेवटचे षटक आहे आणि शेवटचे षटक या ठिकाणी घेऊन गोलंदाज येतोय अभय. मात्र एका बाजूला आपण पाहता सूर्यकांत सलामीला फलंदाज ज्याने आतापर्यंत 2 षटकाराच्या मधून 15 धावा किल्ला लढवतोय. बचेंगे तर और भी लढेंगे, सर सलामत पगडी 50 हे त्याने दाखवून दिलंय. एका बाजूने लढतोय पण इतर खेळाडूंची त्याला साथ मिळत नाही, हे योगदान आहे. वही आपण शेवटच्या षटकाकडे गोलंदाज हवे पंचांच्या उजवीकडून अर्थात डाव्या हाताने. यावेळी मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. यॉर्कर पद्धतीचा अतिशय चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. नशिबाची साथ मिळाली ती गोलंदाजांना. या दरम्यान एक निश्चित चांगला चेंडू इथे फेकला तो आणि यष्टेशक या इथं कानमंत्र देतोय ते अभयला. 25 धावा आतापर्यंत धावपळ करण्यात येणारे 5 चेंडू बाकी. खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहताय. दरम्यान पुढे चेंडू यावेळी मात्र शरीराला वेदणारा चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं हे साधं सोपं गोष्ट नाही. कारण आपण पाहतात या ठिकाणी अखेरच्या षटकामध्ये चौकार षटकार विकेट हातामध्ये असताना चौकार षटकार मारण्यासाठी फलंदाज पुढे सरजवतात, ती हिंमत दाखवतात. पण ती हिंमतीला आपण जर पाहिलं तर गोलंदाजांनी मात्र चांगलं योगदान इथे देण्याचा इथे प्रयत्न केलाय. पुढचा चेंडू जाऊया. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी धावण्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर अर्थातच गोलंदाज पुन्हा एकदा येतोय. इथे मोठ्या प्रकारचं चेंडू नाही आहे. आपल्या बॉलिंग वर्कर 15 ते 16 पॉलांचं रनअप आहे. डावखरा गोलंदाज आहे. अतिशय एक टप्प्यावर गोलंदाजी करतोय पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने. पुन्हा एकदा मला वाटतं खेळपट्टीवर काहीतरी प्रॉब्लेम आहे. मगाशी देखील मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं 2 वेळा गोलंदाज आपला धावत असताना चेंडू फेकू शकला नाही. या ठिकाणी तोच प्रयत्न इथे आपण पाहायला मिळाला. अतिशय चांगली क्रिकेटची ही स्पर्धा. या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणारा कोणता संघ अंतिम फेरीची लढत जिंकेल.
आणि दरम्यान यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक आहे लांगॉन क्षेत्राच्या मध्ये, मात्र यावेळी चेंडू सीमारेच्या पलीकडे गेला, आला संजुरी चौका षटकार 6 धावा. सूर्यकांत या ठिकाणी आपण पाहिलं अर्थातच 6 धावांचं योगदान देतोय. आतापर्यंत त्यांनी 3 षटकार लगावलेत आणि अर्थातच त्यांनी दाखवून दिले की मी एका बाजूने लढण्याचा प्रयत्न माझ्या संघासाठी करतोय, हे त्यांनी दाखवले. शेवटच्या षटकामधले काही चेंडू बाकी आणि यावेळी मात्र मधली यष्टी उकडली गेली आणि सूर्यकांत नावाचं वादळ मात्र या ठिकाणी मैदानातून बाहेर. गोलंदाज अभयचं तर कौतुक व्हायला पाहिजे, परंतु या ठिकाणी ज्याने लढत दिली 3 षटकाच्या माध्यमातून 21 धावांचे योगदान दिलं तो फलंदाज सूर्यकांतसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्या. अतिशय सुंदर फलंदाजी तुम्हाला पाहिलं, एखादी किल्ला त्यांनी लढवला आणि संघाला अर्थात घेऊन गेला तो 31च्या घरामध्ये. 31. शेवटचे 2 चेंडू बाकी, 31 धावा धापलकर आल्यात. नवीन फलंदाज मैदानावर येतोय राजा, या विकेंडची तयार असेल. गोलंदाज अभय आपल्या बॉलिंग वर्कवर आहे. राजा या विकेंडची तयार. पुढचा चेंडू राजाने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र लॉंग लेग पाहतात आपण, क्षेत्रक्षक चेंडूवर जाईपर्यंत चेंडू पात्र जाईल सीमा पार. संजुरी चौकार, 4 धावा राजाच्या बॅटमधून. चौकाराच्या माध्यमातून थोडा डावाला आकार देण्याचा प्रयत्न राजाने केला. 4 धावा आपण पहिला कार्पेटसाठी चेंडू खेळला होता लॉंग लेग क्षेत्रामध्ये. 4 धावांचं फाईन लेग आणि लॉंग लेग मधून 4 धावांचं योगदान इथे मिळालं. शेवटचा चेंडू असेल. अभय आपल्या बॉलिंग मार्कवर आहे, समोर राजा आहे, 4 या धावसंख्येवर खेळतोय. आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर तब्बल 6 फलंदाज गमावलेत. एका बाजूला यश नॉनस्ट्राईकला 1 धावसंख्येवर. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी बिंडवेके क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. शेवटच्या चेंडूवर येतोय, इथे पहिली धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशाच्या धावे चेंडू, मात्र इथे एका धावेने फलंदाज धावचित होतोय. 1 धावेचं योगदान इथे मिळालं. एकूण धावफलकात वाढ झाली. खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झालं. धावफलकात धावा आल्या त्या 36 आणि 37 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलंय. त्या अर्थात यासमोर मॅजिक मोमेंट्स पिक्चर या संघासमोर अर्थातच 4 षटकामध्ये 37 धावा, 9.25 9.25 धावा प्रति षटक हे लक्ष असेल. पण तो निश्चितच सूर्यकांतचं कौतुक करावं की ज्याने 3 षटकाच्या माध्यमातून तब्बल आपण पाहिलं 21ची खेळी गेली. राजाने चौकाराने खातं उघडलं. 2 धावांचं आणखीन एक योगदान, 6 धावा त्यांनी या ठिकाणी काढल्या. इतर फलंदाज मात्र डकआउट बदकाच्या अंडावर बसून परतले. त्याने अर्थातच बाद झाले आणि अशा प्रकारे मर्यादित या 4 षटकामध्ये 37 धावांचं लक्ष मॅजिक मोमेंट पिक्चर या संघासमोर पाहायला मिळतं. शेवटचे षटक होतं अभयचं. अभयने या षटकात धावा खर्च केल्या. त्या तब्बल आमचे गुणलेखक सांगतात ते 11 धावा खर्च केल्या. आणि पाहूया 9.25 सरांनी कशा प्रकारचं योगदान या ठिकाणी खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये पाहिले. ऐकूया. अर्थात रायगडचा एक अतिशय गोड आवाज आणि रोहा तालुक्याचं अतिशय मोठं योगदान देणारा आमचे समालोचक मित्र अर्थातच गुड्डा जाधव यांचा आवाज. तोपर्यंत जाऊया डीजेकडे.
या ठिकाणी मॅजिक्स मोमेंट पिक्चर्स आणि आई सोमजाई कंट्रोशन या दोन संघातला विजेता संघ हा पुढच्या सामन्यामध्ये अक्षय मेन्स पार्लर या संघासमोर दोन हात करेल. तर खेळाचं दुसरं सत्र आपण पाहणार आहोत. दुसऱ्या सत्रामध्ये 37 धावांचं लक्ष्य, प्रति षटक 9.25 आणि हे कसं पूर्ण करणार याचं धावतं समजून आणण्यासाठी पुन्हा एकदा रोहा शहराचा एक अतिशय गोळाबाज या ठिकाणी आपण पाहणार गुड्डा जाधव या ठिकाणी आपल्या साठी समोर कशामध्ये जॉईंट होतात. धन्यवाद. एक टाइम लिमिट आपल्याकडे आहे, याची भान आपण ठेवूयात. वारंवार पुकार आपल्याला केले जात आहेत की 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 ओव्हर टाकायचे आहेत. सो त्याच्यामुळं याची दक्षता आपण घ्या. मॅजिक मुवमेंट पिक्चर्स विरुद्ध आई सोमजाई हा संघ आपण पाहतोय. 37 टू विन, 24 चेंडू 37 धाव्यांची गरज मॅजिक मुवमेंट पिक्चर्स या संघाला. पहिला बॉल स्ट्राईक वरती जो फलंदाज आपण पाहतोय ना अजितची एक स्टोरी सांगतो तुम्हाला. अजित एक प्रोफेशनल कॅमेरामन आहे, कॅमेरा वर्क करतो. म्हणजे आज मैदानावरती आज खेळाडू म्हणून पाहायला मिळतोय, बट स्वतः एक कॅमेरामन आहे. चांगलं कॅमेरा वर्क तो करतो आणि आज मैदानावरती क्रिकेट सुद्धा खेळतोय. वा शॉट आहे, चांगला शॉट, सीमारेषा पार. अजितच्या बॅट मधून पहिला षटकार. थँक्यू सो मच विजय. योगेश पेंडकर आपल्या इंटरव्ह्यू मध्ये म्हटला होता की आपलं प्रोफेशन, आपलं जॉब, आपला पैसा हे कमावण्याचं साधन पहिले शोधा आणि मग क्रिकेटमध्ये आपलं वर्चस्व गाजवायला या. अजित देखील त्याच पद्धतीचा खेळाडू आहे. हा परत एकदा यावेळी फसलाय की काय, चेंडू खूप वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेल धरतीला दान, दुसरीचा प्रयत्न, दुसरी सुद्धा पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि त्याच वेळी हातामध्ये आलेला चेंडू सुटला. ना हाही शॉर्ट बॉल होता, यावेळी बॅटमध्ये आला नाहीये. स्लो टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. चलो 1 रन येते, 1 रन धावफलकावरती वाढ. 9 धावसंख्या धावफलकावरती, 28 ची गरज 20 चेंडूंमध्ये. परत स्ट्राईक वरती 1 धाव आल्यानंतर लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे आता 20 चेंडू आणि 28 ची गरज. वाह, जस्ट फ्लिक, जस्ट फ्लिक शॉट. चेंडू सीमारेषेजवळ अडवण्याचा प्रयत्न पुरेपूर होताना पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. नवीन बॉल, कॉटनचा बॉल. म्हणजे कॉटन म्हटल्यावरती म्हणजे टेनिस बॉल आहे, पण त्याच्यावरती आवरण असतं ते कॉटनचं असतं. लेदरचा बॉल असता तर आपण म्हणू शकत असतो की बाहेर प्रवास करेल, पण त्या वाऱ्यामुळे चेंडू आतमध्ये आला.
वाऱ्यामुळं चेंडू आत आला, हे दुर्दैव, पण कॅच सुटली हे नशीब. उलटाच बॉल होता, ड्राईव्ह करतो, एक धावेचा प्रयत्न, रिस्की रन, पण मात्र थ्रो चांगला केला होता जरूर, एक धाव रोखू शकले नाही. एका धावेने धावफलकावरती वाढ, येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. शेवटच्या बॉलवरती एक धाव येते, याचा अर्थ येणारे पुढचा बॉलची पहिली ओव्हरचा दुसऱ्या ओव्हरीचा पहिला बॉल परेशच खेळणार. षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्यात फक्त 12. टार्गेट पण इतकं मोठं नाही, 37चं टार्गेट आहे. त्याचे संघ मालक आमच्या समवेत बसलेले आहेत, प्लेयर पण आहेत. संघ मालक तर आमच्या नजरेसमोरच असतात कुठे ना कुठे. आणि स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आणि ज्यांच्या अर्थात आपण पाहतो ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा होते, DC से सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. वारंवार आम्हाला रिमाइंड करत राहतात की आपल्याकडे टाईमचे लिमिटेशन्स आहेत. आपल्याला सुपर 6च्या मॅचेस या 5 ओव्हरच्या कंपल्सरी घ्यायच्या आहेत, मग फायनल सेमीफायनल सुद्धा. अक्षय मेन्स पार्लर, आपण रेडी व्हायचंय, नेक्स्ट मॅच आपली होणार. यामधून जो संघ विजयी होणार त्याच्या विरुद्ध व्हाईट बॉल येतोय, धावफलकावरती वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक आकडे मोड, गोलंदाजी मार्कवरती रोहित. पंचांचा निर्णय अंतिम. व्हाईट बॉल, JP पॅनलचे आमचे पंच. महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण भारतभर सर्वात जास्त कव्हरेज जे पंचांचा अर्थात टेनिस क्रिकेटमध्ये जो पॅनल चालतो तो JP पॅनल. हा, क्या बात आहे. आता वारा असो नाही तर वादळ असो, चेंडू थांबणार नाही, चेंडू सीमा पार, षटकार. थँक्यू DJ मास्टर. षटकार, धावफलकावरती वाढ, 17 मध्ये 18ची गरज. चांगला बॉल आहे हाही. क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी येतोय, एक धाव मिळते. एका धावेवरती शांत होतात, थांबतात दोघेही. एका धावेने आता येणारे 16 चेंडू, विजयासाठी 17 धावेंची गरज. अजित स्ट्राईक वरती, 4 मध्ये 9 वर अजित खेळतोय, 4 मध्ये 10 वरती परेश खेळताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा जी रन आहे ती वाईट मधून येताना पाहायला मिळाली, जी याच ओव्हर मध्ये आली पहिल्याच बॉलवरती. ज्यावेळी गोलंदाजी मार्क वरती आपण रोहितला आता मैदानात पाहतोय. सोळा बॉल 17 बॉल टू रन इक्वेशन. तर थोडं स्पीडअप करा. 16 चेंडू 17 धाव्यांची गरज. स्ट्राईक वरती अजित. स्वतः फॉलो थ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न करत होता गोलंदाज. एक धाव. दोघांनी थोडस शांतता कळली आहे, शांतीला धरले, कारण का ज्या पद्धतीने रन्सची आवश्यकता रिस्की शॉट्स मधून तर नको आहे. 15 बॉल 16. फटका चांगला, चेंडू हवेमध्ये, षटकार. 6. थँक्यू सो मच DJ मास्टर. चला मॅच कडे आपण वळूयात, ज्या ठिकाणी एक 6 येतं, 10 मध्ये 14 मध्ये 10. खोदून काढलाय, खोदून काढला अक्षरशः. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाणार का? प्रयत्न काय, पूर्ण धावच पूर्ण होते. आणि ही तिसरी सोडा, 3 तर धावल्यात ऑलरेडी आणि चेंडू सीमारेषेच्या पार. टोटल रन किती सर आता फक्त सांगा? 7 टोटल 6.
षटकार षटकार सामना विजयी भव. सामना संपला. चलो 5 मिनिटाचा तुम्हाला आम्ही ब्रेक देणार आहोत आणि लगेच मॅच चालू करणार आहोत. सो पहिले टॉस तर आपण करून घेऊया. DC 1 टॉस करून घेऊयात आणि मग त्यांना आपण 5 मिनिटाचा वेळ देणार आहोत. विनंती करतो अर्थात आपले अक्षय मेन्स पार्लर संगनायक आपण या आणि मॅजिक मुवमेंट पिक्चर आपण संगनायक आपला पाठवायचा आहे. या मॅचचा